आणि सुगंध पण भारी येतोय. सुगंध काय येतो बाबे माहिती आहे? हा कारण का हे ते हिरवं वाटण टाकलंय ना, हा त्याच्यामुळे सुगंध येतोय. हो एकदम मस्त येतोय हा, सुगंध. न खाणारे पण आवडीन खातील बघा पालक. बेसन पीठ न वापरता कसं मिळून आलंय बघा पालकचं फतफद. नमस्कार, मी शांती श्रीकांत गजने आपल्या या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला ना पालकचं फतफद करून दाखवणार आहे. गरमी पण चालू आहे, गरम्याचे दिवस गरम भरपूरच होत आहे. त्यासाठी आपल्याला शरीराला थंडाव्यासाठी हे पालकचं फतफद करायचं आहे आपल्याला. ते मी आज तुम्हाला करून दाखवणार आहे. पावसात कसं श्रावणात आपण अळूचं फतफद खातो की नाही, आणि आता हे गरमीत मी तुम्हाला हे पालकचं फतफद करून दाखवणार आहे. ते पण चविष्टच लागतं. आणि मी जे तुम्हाला प्रमाणात दाखवणार आहे ना साहित्यात, ते अगदी चविष्टच होतं आणि रुचकर पण. काय हवे? रुचकर होणारच, खूप भारी होय. लागतं चवीला. आणि गरमागरम भाताबरोबर तर एकदम टेस्टी लागतंच. होय. भाताबरोबर काय, भाकरी बरोबर होय. काय, मस्तच लागतं. पालकच्या फतफद्यासाठी साहित्य बघूया. इथे मी हा पालक घेतलाय, हा बघा असा साफ करून घेतलाय. साफ करून स्वच्छ धुवून पण घेतलाय. आणि पालकच्या फतफद्यासाठी बघा त्याच्यात टाकायला ना मी हे शेंगदाणे घेतले आहेत. शेंगदाणे कसे रात्री भिजवून घेतलेत आहेत आणि सकाळी बनवायचं आहे. तुम्ही जर संध्याकाळी बनवत असाल ना तर सकाळी भिजत टाकायचे, संध्याकाळी करायचं. तुम्हाला कुठलंही कडधान्य आवडेल ना ते तुम्ही घ्या. हिरवे वाटाणे घेतलात तरी पण चालेल, अख्खा मसूर घेतलात ना तरी पण चालेल, चणा डाळ, असं कुठलंही कडधान्य तुम्हाला आवडेल ते घ्या. मुलांना आवडेल ते घ्यायचं आपण. पावटे घेतले तरी पण चालेल ना? चालेल चालेल. आणि इथे मी 2 कांदे घेतलेत आहेत, असे बारीक कापून घ्यायचे बघा. लाल मसाला घरगुती आमचा, हळद, गरम मसाला, हिंग, पांढरे तीळ आणि अशी ही 2 मिरची घेतलीत आहेत बघा. आणि इथे आपल्याला हे ओलं वाटण करायचं आहे. खोवलेलं ओलं खोबरं, कोथिंबीर, आलं घेतलंय, लसूण आणि ह्या 2 मिरच्या घेतल्यात आहेत बघा. आणि तेल, मीठ आणि पाणी, बघा एवढं साहित्य आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हा पालक चिरून घ्यायचा आहे. पालक कसा बारीक कापलात नाही तरी चालेल, असं जाडजाड कापायचं. डब्यातनं पण न्यायला मस्त चटणी वाटायची, खोबऱ्याची अशी चटणी. हा, आणि हे पालकचं फतफद करायचं, मस्त चव लागते. सोबत भाकरी हा. किंवा भात मस्तच. पालक इथे चिरून घेतलाय. आता आपल्याला पालक आणि शेंगदाणे असे शिजवून घ्यायचे आहेत. कुकरचे 2 डबे घ्यायचे, एकात शेंगदाणे टाकायचे शिजत आणि एकात पालक टाकायचा शिजत. कुकरला आपल्याला ना 2 ते 3 शिट्या काढायच्या आहेत. कुकरचे कसे डबे छोटे आहेत ना, त्याच्यामुळे मी 2 डब्यात लावते. काय हवे? चालेल. आणि हे शेंगदाणे थोडं थोडं आपल्याला ह्याच्यात ना पाणी ओतायचं आहे. बस. कुकर थंड झालाय. आता आपल्याला हा पालक आहे ना जरा थंड करून घ्यायचा, चांगला थंड करायचा आहे. म्हणजे का आपल्याला तो मिक्सरला लावायचा आहे ना, म्हणून थंड करून घ्यायचा. शेंगदाणे शिजलीत आहेत ना एवढे? चांगले शिजले आहेत. होय, हे बघा शिजलेत आहेत. आता आपल्याला हे हिरवं वाटण करून घ्यायचं आहे बघा. मिरची, लसूण, हे बघा आलं बारीक चेचून घ्यायचं हा, आणि कोथिंबीर. थोडं पाणी टाकून ना ह्याची आपल्याला आधी ना ही पेस्ट करून घ्यायची चांगली. ही बघा अशी मी बारीक अशी पेस्ट करून घेतली आहे बघा. आता ह्याच्यात आपल्याला ना हे ओलं खोबरं टाकायचं आहे. म्हणजे काय, एक एकदा लसूण ना आलं बारीक होत नाही, तसेच तुकडे राहतात. हां तसे तुकडे राहतात. म्हणून मी हे आधी मी आलं लसूण ना बारीक करून घेतलं. हे बघा. आता परत आपल्याला ह्याच्यात थोडंसं पाणी ओतून अशी बारीक अशी पेस्ट करायची. इथे आपलं हिरवं वाटण तयार आहे. हे बघा असं बारीक करायचं चांगलं. हां
पालक थंड झालाय बघा. आता आपल्याला ना हा पालक मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे. म्हणजे कसं जास्त एकदम गरगरीत नाही करायचं, हे दिसायला पण पाहिजे आपल्याला. दोन भांड्यात करते ना हवे. हा, खूपच जास्त घेऊन केलात ना ते एक एकदा पेस्ट होते. हा, असं थोडं थोडं करायचं. हा बघा पालक मी ते असा मिक्सरला फिरवून घेतला आहे. हे बघा असं असं दिसायला पाहिजे ना देठ वगैरे असे जरा. मिक्सरला फक्त आईने ना एक वळसा फिरवून घेतला नाही. हा, जास्त नाही फिरवायचं. जास्त फिरवलात ना की लय मग पेस्ट होते. हे बघा असं फिरवून घ्यायचं. लक्ष द्यायचं हा, नाहीतर कसं, नाहीतर रवीन घुसळलात ना तरी पण चालेल. हा, किंवा स्मॅशरने स्मॅश केला तरी देखील चालेल. सगळा पालक बघा इथे मिक्सरला एक वळसा असा फिरवून घेतलाय. म्हणजे असं दिसतंय ना बाबे. होय. त्याच्यात आता आपल्याला हे शेंगदाणे टाकायचे. हे बघा. आणि आता आपल्याला ह्याच्यात हे हिरवं वाटण टाकायचं आहे. हे बघा, मिक्सरचं भांडं वगैरे ना असं पालकचं पाणी शिजलेलं वगैरे असेल ना तर ते मिक्सरचं भांडं वगैरे असं धुवून घ्यायचं बघा. कसं दिसतंय अबे? मस्तच. आणि सुगंध पण भारी येतोय. सुगंध काय येतो बाबे माहिती आहे? हा, कारण का हे ते हिरवं वाटण टाकलंय ना, हा, त्याच्यामुळे सुगंध येतोय. हो, एकदम मस्त येतोय सुगंध. आपण तो वाटण आहे ना ते फोडणीत नाही टाकायचं. म्हणजे परतवायचं नाही. हा, परतवायचं नाही, असं टाकायचं आपल्याला वाटण. म्हणजे कशी चव आणखीन वाढते. हा, आता फोडणी देऊया आपण. आता आपल्याला ह्याच्यात ना तेल टाकायचंय. थोडं तेल टाकते कारण का थोडं तेल आपल्याला ना तडका द्यायचा आहे. तेल तापलंय बघा. आता आपल्याला ह्याच्यात ना मोहरी टाकायची आहे. अशी मोहरी तडतडली की आता आपल्याला ह्याच्यात हिंग टाकायचं. कांदा टाकायचा बघा. कांदा बारीक कापायचा. हा, कांदा आपल्याला ना हा चांगला असा नरम करून घ्यायचा आहे. कांदा बघा असा नरम झालाय बघा. मस्त असा कांदा करून घ्यायचा. हा, आता आपल्याला ह्याच्यात ना मसाले टाकायचे. हळद, गरम मसाला, घरगुती हा लाल मसाला. चांगले मसाले असे परतून घ्यायचे. आता आपल्याला हे मिश्रण टाकायचं आहे बघा. सुगंध एकदम भारी येतोय. मग येणारच. हो, आणि दिसतेच बघा किती मस्त. शिजायच्या आधीच बघा कसं दिसतंय. होय, होय. भांड वगैरे असं हे धुवून घ्यायचं बघा. एवढं बास नाही हवे. हा, एवढं बास आहे. म्हणजे भातावर पण आणि भाकरी बरोबर चपाती बरोबर पण खाऊ शकता. हा, असं मिळून आलंय मस्त. नाही मस्त आलंय मिळून. म्हणून मिक्सरला ना एक वळसा फिरवायचा. हा, जास्त नाही फिरवायचा. म्हणजे पीठ वगैरे लावायची पण गरज नाही. नाही, अगदी छान एकसंध झालंय. झालेलं आहे बघा. आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे. झाकण ठेवायचं आहे आणि कड काढून घ्यायचा चांगला. झालंय पण भारी काय रे. आणि रंग पण सुरेख आलाय बघा. मग हिरवागार. होय. अशी आग कमी करायची आणि झाकण ठेवायचं आहे आणि 5 मिनिटं ना हे शिजवून घ्यायचं चांगलं. म्हणजे सगळी चव आहे ना त्याची उतरायला पाहिजे त्याच्यात. चांगलं मुरायला पाहिजे. हा, मुरलं की चांगलं लागतं. मग गरमागरम स्वादिष्ट असं पालकचं फतफद तयार आहे. न खाणारे पण आवडीन खातील बघा पालक. काय बे मस्तच लागतं हे. आणि हे हिरव्या वाटणात लाईन तुम्हाला दाखवली ना त्याची चवच अप्रतिम. होय. हे बघा तयार आहे. आता ह्या पालकच्या फतफद्याला ना आणखीन चव वाढवण्यासाठी आपण एक तडका द्यायचा आहे. तेल तापलंय. आता आपल्याला ह्याच्यात ना पांढरे तीळ टाकायचे आणि मिरची टाकायची.
झाकण ठेवायचे. बेसन पीठ न वापरता कसं मिळून आलंय बघा पालकचं फतफद. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि असंच असं हे पालकचं फतफद तुम्ही नक्की करून बघा.